गुंगीचं औषध देऊन अत्याचार केल्याप्रकरणी नाशिकमध्ये कॅप्टन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरातला नाशिक पोलिसांनी अटक केली आणि स्वतःला आध्यात्मिक गुरु म्हणून घेत कित्येक दिग्गजांना गंडा घालणाऱ्या या भोंदू बाबाचा अखेर पर्दाफाश झाला। त्याने बड्या राजकीय नेत्यांना कसं गंडवलं, राजकीय भविष्य सांगतो या नावाखाली किती लोकांना लुटलं याचा लेखाजोखा उघडकीस आला आणि सिन्नरमधील अत्याचाराच्या घटनेनंतर अशोक खरातच्या पापाचा घडा भरला। मात्र असं असलं तरी आता अशोक खरातच्या मालमत्तेबाबत धक्कादायक तपशील पोलिसांच्या हाती लागले आणि त्यातून अशोक खरातने लोकांना गंडवून कोट्यवधी रुपये कसे लुटले याबाबतची माहिती समोर आली। त्यामुळे आजचा हा व्हिडिओ याच विषयावर। पण त्यापूर्वी जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करा। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह। तर बलात्काराच्या आरोपानंतर पोलिसांनी अशोक खरातच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय आणि त्यानंतर बुवाबाजी करून त्याने गेल्या 15 वर्षात तब्बल 200 कोटी रुपये मालमत्ता कमवल्याची माहिती समोर आली। ज्यात नाशिकमधील पाथर्डी परिसरात अशोक खरातच्या नावावर 30 एकर जमीन आहे, जिची किंमत सुमारे 150 कोटी रुपयांच्या घरात जाते। याशिवाय कहांडळवाडी मिरगाव भागात त्याच्या नावावर सुमारे 45 एकर एवढी जमीन आहे। कर्मवीर नगरमध्ये एक अलिशान बंगला, तसंच पाथर्डी आणि गवळाणे शिवारात कुटुंबियांच्या नावावर घेतलेल्या काही जमिनी आहेत। शिवाय मिरगावमध्ये मंदिराच्या मागे असलेला भव्य फार्म हाऊस देखील अशोक खरातच्याच नावावर आहे, ज्याची किंमत सुमारे 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचं बोललं जात आहे। त्याचबरोबर कॅनडा कॉर्नर परिसरात अशोक खरातचं एक कार्यालय आहे, ज्याची किंमत सुमारे 1 कोटी रुपये असल्याची माहिती समोर आली आहे। याशिवाय ओझर विमानतळाजवळ आणि इतर भागांमध्ये देखील त्यांच्या नावावर कोट्यवधी रुपयांची जमीन असल्याचा पोलिसांचा संशय आहे। त्याचबरोबर या प्रकरणातील आणखी एक महत्त्वाचा धागा म्हणजे अशोक खरात हा ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टशी संबंधित असल्याचं समोर आलंय, ज्या ट्रस्टची वार्षिक उलाढाल सुमारे 2 कोटी रुपयांच्या घरात जाते। त्यामुळे या ट्रस्टच्या माध्यमातून तसंच आपल्या प्रभावाचा वापर करून त्याने आर्थिक व सामाजिक जाळं मजबूत केलं। शिवाय शिवनिका ट्रस्टच्या माध्यमातून त्याने मिरगाव येथील मंदिराची जबाबदारी घेतली आणि हळूहळू धार्मिक क्षेत्रातील एक प्रभावशाली व्यक्ती म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली। मात्र आता त्याचे काळे कारनामे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्याच्याबद्दल आणखी खोलवर तपास करायला सुरुवात केली आहे। यातूनच त्याच्या संपत्तीचे धागेदोरे उघडकीस येत आहेत। तेव्हा आता अशोक खरातचे एवढे सगळे काळे कारनामे आणि त्याची ही सगळी संपत्ती पाहून तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाईव्हला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।